हाय हॅलो नमस्ते. कसे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करते. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आज आहे संक्रांतीचा शेवटचा दिवस, म्हणजेच हळदी कुंकवाचा शेवटचा दिवस. हे फक्त ऋषी पंचमीपर्यंत संक्रांत केली जाते. तर रविवार हा आजचा शेवटचा दिवस होता. तर म्हटलं हळदी कुंकू करून घ्यावं, नंतर तर काय आपल्याला भेटणार नाही आहे. तर मस्तपैकी अशी लाल लाल भडक साडीसुद्धा घातली. एक उखाणा पण घेऊन टाकते की लाल लाल साडीवर हलव्याची ठुशी आणि दिलीपरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. कसा वाटला माझा उखाणा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मस्तपैकी छान नटून थटून मी हळदी कुंकवासाठी तयार वगैरे झाले होते. आणि माझ्या मैत्रिणी म्हणा किंवा आपल्यापेक्षा मोठ्या आपल्यापेक्षा छोट्या अशा सगळ्या माझ्या लहान मोठ्या सगळ्या मैत्रिणी हजर झाल्या होत्या हळदी कुंकवाला. तर यावर्षी दादूचं काही बोरनाणं नव्हतं यावर्षी. म्हणजे त्याला 6वं सुरू असल्यामुळं आता त्याचं बोरनाणं 5 वर्षापर्यंतच झालं. आणि ते पण मी मस्त धूमधडाक्यातच छान केलं होतं. प्रत्येक वर्षी मी असंच हळदी कुंकू करते आणि प्रत्येक वर्षी दादूचं म्हणा किंवा श्रावणीचं बोरनाणंसुद्धा मी अशाच प्रकारे करत होते. पण आता ह्या वर्षी दादूचं बोरनाणं नाही आहे, त्याच्यामुळे फक्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम मी संध्याकाळी 6-6:30च्या दरम्यान ठेवला. कारण की त्या दिवशी आमच्या इथे आमच्या ज्या कॉलनीमध्ये सरस्वती देवीचं मंडप टाकलं होतं. खूप छान अशी देवी बसली होती. तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तो सुद्धा माझ्या चॅनलवरती नक्की येऊन तुम्ही बघू शकता. तर त्या दिवशी म्हटलं स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही आहे, तिथं सगळं जेवण वगैरे होतं. तर थोडंसं आरामानेच करू म्हणून मी त्या दिवशी हळदी कुंकू थोडंसं आरामानेच, म्हणजे संध्याकाळचे 7, 7:30, 8 अशा टायमालाच ठेवलं. आणि त्यावेळेस कसं एक अर्जंट ब्लाऊजसुद्धा होता माझा, त्याच्यामुळे मग तो सगळं शिवून आणि अचानकच मला 5 कुर्त्या पण आल्या होत्या ह्याला फिटिंगसाठी. त्याच्यामुळं मग मी म्हटलं थोडंसं आरामानेच हळदी कुंकू करूया, म्हणून मग मी थोडंसं आरामाने हळदी कुंकू केलं. तर तुम्ही बघू शकता माझ्या मैत्रिणीसुद्धा किती छान नट्टापट्टा करून आलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी ह्या असंच उपस्थित राहतात आणि मला आनंद देतात. इकडची साईडची संक्रांत अशी असते की बाया मंदिरामध्ये एकत्र जमा होतात आणि त्यांच्याकडे वौसा म्हणतात, इकडे ते वौसा करतात. आमच्या इकडे अशी पद्धत आहे की सकाळी सगळं लवकर उठायचं बायकांनी. आणि आमच्या गावाकडे तर हे 2 दिवसामध्ये संपून जातं. 3ऱ्या-4थ्या दिवशीपासून तर आपले आपले सगळे कामाला लागतात. आमच्या इकडे कसे सकाळी शेतावरती जावं लागतं, त्याच्यामुळं सकाळीच लवकर उठतात बाया. 4, 4:30, 5 वाजता असं लवकर उठतात. 6 वाजता शेतावर जाऊन घरी येतात. 9, 9:30 वाजता घरी येतात परत निंदा वगैरे करून. आणि निंदा वगैरे झाला की त्या 9:30, 10, 11 वाजेपर्यंत सगळं असं आपलं मस्तपैकी सगळे कामं वगैरे आवरून नंतर त्या प्रत्येकाच्या घरी असं घोडक्याने जातात, एकत्र जातात सगळे मिळून. म्हणजे कसं ज्याच्या घरी छोटी मुलं आहेत त्यांच्या घरी बोरनाणं करायचं म्हणून पहिल्यांदा त्यांच्या घरी उपस्थित राहतात आणि मग नंतरनं सगळ्या त्याच बायका मिळून अख्ख्या गावाला फेरी मारून येतात. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन येतात आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यांच्या आपण घरी गेलो त्या बाया आपल्या घरी येणार, असं करून आमच्या गावाकडे 2 दिवसामध्ये ही संक्रांत संपवली जातात. तर यावर्षीचं तिळगुळ मी काय केलं होतं बरं, तिळागुळाचे लाडू केले होते आणि ते 2 दिवसातच संपले. कारण की मी अर्ध्या किलोच्या तिळगुळाचेच लाडू केले होते, कारण की गेल्या वर्षी केलेले असे पार नासून गेले होते, खाल्ले नाही पोरांनी. आणि यावर्षी आता ते मला वाटते 1-1 वर्षाने मोठे झाले म्हणून त्यांना पण खायची आवड आली, त्यामुळे एका दिवसात सगळे लाडू संपवून टाकले. तिळगुळ पण आमचा सगळा संपला. त्याच्यामुळे मग म्हटलं हे अशी मिठाई घेऊन यावी. जे इकडच्या साईडला हे हळदी कुंकवाला असंच देतात, म्हणून मग मी हळदी कुंकवाला हेच आणलं. याला काय हलव्याचे नाही, सॉरी, जाऊ द्या, मला नाही माहिती, याला मिठाईच म्हणते मी. तर ती मी मिठाई आणली होती. तर आता ह्यांच्यामध्ये बसलेल्या सगळ्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि ह्यांच्यामध्ये मला असं वाटतं मी एकच लहान आहे. सगळ्याच माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने किंवा मानाने सगळ्याच माझ्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. आणि त्यांच्या पुढे मी काय म्हणतात चाय कंपनीच आहे असं म्हटलं तरी चालेल. कोणाला ताई म्हणायचं, कोणाला वहिनी म्हणायचं. आता इथं 2 मावश्या पण बसलेल्या आहेत, ज्या इथल्या माझ्या कोणत्या एका ताईची एक आई आहे आणि एक खूप वयस्कर आहे, ज्यांच्या मुली खूप लग्नाला आलेल्या आहेत, अशा आहेत. तर म्हणजे प्रत्येक जणी खूप मोठ्या आहेत माझ्यापेक्षा. मी एकच त्यांच्यामध्ये लहान आहे आणि तरी माझा मान ठेवायसाठी त्या सगळ्याजणी आमच्याकडे आल्या. त्याच्यात मला खूप आनंद आहे की कोणाला मान अपमान किंवा लहान मोठं असं न करता त्या बिचाऱ्या एकत्र येऊन माझ्या घरी बसल्या.
आणि ह्यांच्यात तर दोघीजणी अशा आहेत ज्या मानाने खूपच मोठ्या आहेत आणि नुसत्या माझ्या आग्रहासाठी त्या माझ्या घरी आल्या. खरं तर फक्त रडायची सोय राहिली होती. त्यांना जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ्या डोळ्यात फक्त पाणीच यायचं राहिलं होतं. एवढा मला आनंद झाला होता की मला विश्वासच बसला नव्हता की त्या दोघ्याजणी येतील म्हणून. कारण की त्या खूप मोठ्या आहेत आपल्यापेक्षा, मानाने म्हणा, अनुभवाने म्हणा, किंवा पैशाने म्हणा, किंवा अजून बरंच काही. तर प्रत्येक गोष्टीत त्या आपल्यापेक्षा मोठ्याच आहेत आणि त्या आपलं सगळं काम वगैरे सोडून जेव्हा घरी आल्या आमच्या, तेव्हा खरंच माझ्या डोळ्यातनं फक्त पाणी यायचं राहिलं होतं की ताई मी या म्हटलं आणि त्या एका शब्दावरती दोघ्याजणी उपस्थित राहिल्या. त्याच्यासाठी पण खूप खूप थँक्यू. जर त्या व्हिडिओ बघत असतील माझा तर त्यांना खरंच खूप थँक्यू. तर तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी लाल कलरची साडी घेतली होती. यांनी मला यावेळेस पहिल्यांदा संक्रांतीला पैसे दिले होते की एवढ्या बायकांचे तू ब्लाऊज शिवले आहेस तर घे तुला पण एक साडी, म्हणून त्यांनी मला फक्त 1000 रुपये साडीला दिले. आणि 1000 रुपयाची ही साडी खूप मस्त साडी आहे. ह्या साडीला लोटस पैठणी असं म्हणतात. मी पहिल्यांदाच एवढा लाल भडक कलर घातला, कारण की हा लाल कलर मला आवडत नाही, हा कलर त्यांना आवडतो आणि त्यांनी पैसे दिले म्हणून त्यांच्या आवडीचा कलर म्हणून मी ही लाल भडक साडी आणली. आणि मग त्याच्या अगोदर ती नेसताना म्हणजे जेव्हा मी ब्लाऊज वगैरे कापला आणि साडी पिको फॉलला वगैरे दिली तर त्यातल्या एका ताईने मला म्हटलं की ती लाल भडक साडी आणली आहेस, मला असं वाटतं ही भडक भडक दिसेन तुझ्या अंगावरती नेसल्यावर. पण जेव्हा मी ही साडी नेसली तेव्हा मला पण सगळ्यांना खूप साडी आवडली, खूप म्हणजे खूप आवडली. आणि ज्या तुम्ही बघत असाल तर बघा, एक सोनेरी कलरची साडी घातली आणि त्याच्या शेजारी पदर घेऊन बसलेले आहेत. त्यांच्या दुकानातली ही साडी आहे. खूप सुंदर साडी आहे आणि त्यांनी मला रिजनेबल रेटमध्ये दिलेली आहेत. नाहीतरी त्या प्रत्येक वेळी मला भावामध्ये काही कमी जास्त करूनच देत असतात, त्यांच्यात काही विषयच नाही. पण जे मी तुम्हाला म्हटलं की आपल्यापेक्षा मानाने, पैशाने, अनुभवाने किंवा अशा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या मोठ्या आहेत आणि त्या एका शब्दाला माझ्या घरी आल्या, यातच खूप आनंद आहे. आणि मस्तपैकी मग मी यावर्षी हळदी कुंकवाला प्लेट आणल्या होत्या. प्लेट म्हणजे आपल्या ज्या पोह्यांच्या, चिवड्याच्या वगैरे प्लेट असतात. तुम्ही हातात जर बघत असाल तर दिसलंही असाल तुम्हाला. तर ह्या प्लेट मला भेटल्या 245 रुपये डझनला आणि मी त्या 1.5 डझन आणल्या होत्या, कारण की यावर्षी भरपूर बाया बोलवल्या होत्या. आणि त्यातल्या मला असं वाटतं 2-3च प्लेटा उरल्या, कारण की शेजारीच कार्यक्रम असल्यामुळे काहींना यायला जमलं नाही. तर त्यांच्या म्हणजे आज तरी 2-3 प्लेट वाचल्या, पण त्यांच्या त्या सोयीनी येतो असं म्हटल्या, त्याच्यामुळं मग त्या पण संपून जातील आणि मला परत 10 डझन घेऊन यावं लागतील. आणि मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे आमचा पूर्ण झाला. हळदी कुंकू वगैरे, तिळगुळ वगैरे आणि वाण पण वाटून झालं. आमच्याकडे वाणामध्ये इकडे ओटी भरून वाण देतात असं मी ऐकलं होतं, पण आमच्याकडे ओटी भरून वाण देत नाही. आमच्याकडे काय असतं माहिती का, एका पातेल्यामध्ये मुरमुरे घेतात आणि मुरमुऱ्यामध्ये काय म्हणतात त्याला, हरभरा, वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, पोपटीच्या शेंगा आणि गाजराचे तुकडे, ऊसाचे तुकडे असं करून त्या मिश्रणामध्ये मिक्स करतात त्या चुरमुऱ्यामध्ये. आणि ते चुरमुऱ्यासोबत मग जेव्हा आपण वाण वाटतो तेव्हा त्या प्लेटमध्ये वाण द्यायचा असतो. तर आमच्याकडे तर वाण असं पदरामध्ये एकदम लपवून देतात, म्हणजे शेजारच्या बाईला कळलं पण नाही पाहिजे की हिला वाणाला काय दिले. म्हणजे समजा आता आपण एखाद्याच्या घरी गेलो गावाकडं, तर गावाकडची पद्धत सांगते, तर त्या बाईने आपल्याला खूप छान असं काहीतरी काचेचं दिलेलं असेल किंवा म्हणजे भारीतलं काहीतरी दिलं असेल आणि आपण तिला जर हलकं काहीतरी दिलं तर तिला वाईट वाटेल ना, म्हणून आपण पण तिला देताना थोडंसं भारीतलंच किंवा असं काहीतरी वेगळं द्यावं म्हणून मग ते लपवून देतात. म्हणजे प्रत्येकालाच वाण असं पदरामध्ये जेणेकरून दुसऱ्या बाईला दिसलं नाही पाहिजे असंच वाण वाटतात, कोणाला राग येऊ नये काही नाही म्हणून. आणि नंतर मग त्या बाया बाहेर गेल्या की चर्चा करतातच म्हणा की मला हे भेटलं, मला ते भेटलं, पण आपण देताना थोडंसं लपूनच द्यायचं असतं. आणि जी घेणारी असते ती सुद्धा पदरामध्ये लपूनच घेते, त्याच्यामुळं शेजारच्या बाईला आपण काय वाण दिलं हे कळत नाही. पण मी तसं न करता इथं सगळ्यांना एकच प्रकारचं वाण आणलं आहे, कारण की आपल्याला कसं आपल्या ह्या सगळ्या ताया एकसारख्याच आहेत,
कोणी कमी किंवा कोणी जास्त किंवा कोणी लाडाचं किंवा कोणी म्हणजे लाडाचं नाही, असं काही नाही आहे. सगळ्या माझ्यासाठी सेम आहेत म्हणून मी सगळ्यांसाठी एकच वाण आणलं. ही आमच्या गावाकडची पद्धत आहे की प्रत्येकाला वेगळं वेगळं वाटायचं. माझं जेव्हा लग्न झालं होतं त्यावेळेस मी पहिल्यांदा मला असं वाटतं नेल पेंट घेतल्या होत्या. आमच्या गावामध्ये असा डग्गा आला होता. मी गावाकडे राहायची पहिल्यांदा, तर गावामध्ये वाणाच्या वेळेस आहे ना डग्गा आलेला. डग्गा म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की असं नाही का एक गाडी येते फिरती आणि त्याच्यावरती नेल पेंट म्हणजे असं सगळं जनरल स्टोअरच असतं दुकान. तर ते तसं आलं होतं. तर आमच्या सासऱ्यांनी म्हणजे आमच्या मामाजींनी मला डायरेक्ट 2 डबेच घेऊन दिले होते नेलपेंटचे आणि मी त्यावर्षी पहिल्यांदा नेलपेंट वाटल्या होत्या. दुसऱ्या वर्षी मला असं वाटतं गारण्या दिल्या होत्या, आमच्याकडं गारण म्हणतात चहाच्या चाळणीला. तर त्या दिल्या होत्या आणि तिसऱ्या वर्षी मला असं वाटतं मी कंगवे दिले होते. एक वर्षी काय दिलं होतं बरं, आता तर मला आठवत पण नाही मी भरपूर वेळा काय काय दिले ते. पण आमच्याकडे अशी पद्धत आहे आणि इकडे गव्हाची ओटी भरतात. हळदी कुंकवाला गव्हाची ओटी भरून मग नंतर वाण देतात, असं काहीतरी आहे. इकडची पद्धत तर मला तेवढं माहीत नाही, फक्त मंदिरामध्ये जाऊन वौसा करतात तेवढं माहिती आहे. तर मुलांची गडबड पण चालू होती आणि इकडे मग चहाचा पण मस्तपैकी स्वाद. मी अगोदरच वाणाला यायच्या आधीच मी चहा मांडून ठेवला, मस्तपैकी उकळायला ठेवला. माहिती नाही तो कसा झाला. नंतर साखर वगैरे थोडी कमीच घातलेली, कारण की जास्त गोड झाल्यावरती कसं तिळगुळ खाल्लेलं असतं ना, तर त्याच्यानंतर मग ते चांगलं पण वाटत नाही म्हणून मी थोडं साखर वगैरे कमीच घातली होती चहामध्ये. माहीत नाही नंतर चहा कसा झाला होता. तर मग मस्तपैकी चहा वगैरे पिऊन झाल्यावरती बायांनी सगळ्या मस्त गप्पा वगैरे झाल्या आणि आमच्याकडे हळदी कुंकवाला या असं सगळ्या जणी एकमेकींना सांगू लागल्या. आणि मुलांची तर वेगळीच गडबड चालू होती. त्यात आमचं हळदी कुंकू इतकं छान झालं, मला एवढं भारी वाटलं की सगळ्या मस्तपैकी आल्या, माझ्या शब्दाला मान देऊन आल्या. त्याच्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप आभार मानते. ज्या माझा व्हिडिओ बघत असतील त्यांना तर सगळ्यांना खरंच खूप आभार मानते. आणि ह्याच्यातल्या काही स्पेशल ज्या आहेत त्यांच्यासाठी तर खूप खूप धन्यवाद की आपल्या हातातले कामं वगैरे सगळी सोडून त्या आज आमच्याकडे आल्या, त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद. तर चला मग आता व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. यावेळेसचा खूप मोठा व्हिडिओ झाला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. बाय बाय.